परफेक्ट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. भार्गवीने हँगरला अडकवलेली हिरव्या रंगाची तलम पैठणी बाहेर काढली. नाजूक हाताने तिच्या आत अडकवलेला ब्लाऊज वेगळा केला आणि सॅटिनचा छान इस्त्री केलेला परकरसुद्धा बेडवर ठेवून दिला. हिरव्या आणि गोल्डन रंगाच्या बांगड्या तिने प्लास्टिकच्या बॉक्समधून बाहेर काढल्या. दुसऱ्या पाऊचमधून मॅचिंग खड्यांचा नेकलेस आणि कानातले काढून ठेवले. सगळा सेट पाहून तिने डोळे मिचकावले. सगळं एकदम परफेक्ट मॅच झालंय. आरशात उभी राहून तिने साडीची घडी खांद्यावर टाकून पाहिली. स्वतःशीच हसली. या साडीत आपण 4 चौघांमध्ये नक्कीच उठून दिसणार आहोत. स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात शीळ मारत पराग बाहेर आला. केस पुसलेला ओला टॉवेल बेडवर टाकत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपली हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवत म्हणाला, वाव, हिरव्या साडीत माइंड ब्लोईंग दिसतेस. पण भार्गवीच्या चेहऱ्यावर पसरलेलं हसू क्षणात मावळलं. खांद्यावरची साडी बेडवर नीट ठेवत तिने ओला टॉवेल आधी उचलला आणि मशीनमध्ये नेऊन टाकला. बेडरूमचा दरवाजा उघडा आहे, खिडकीचे पडदे उघडे आहेत. कसं वागायचं, काय वागायचं, कसली म्हणून शिस्त नाही. आपली चूक लक्षात येताच पराग पटकन म्हणाला, अगं बायकोशी हलका फुलका रोमांस करताना पडदे आणि खिडक्या काय पाहायच्यात. कधीतरी रोमॅन्टिक व्हावंसं वाटतं, तशी उर्मीच येते. पण तुझ्या परफेक्टपणाच्या व्याख्येत ते बसणारं नाही, बरोबर ना? म्हणून सॉरी. पराग म्हणाला. सॉरी शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? सॉरी म्हणजे माझी चूक झाली, पुन्हा असं होणार नाही. पण तुम्हा तिघांचं काय? या क्षणाला सॉरी म्हणता, दुसऱ्या क्षणाला पुन्हा तीच चूक करता. तुम्ही तिघंही, तू आणि तुझे 2 लेक, एकाच माळेचे मणी आहात. वैतागत भार्गवी म्हणाली. ओके बाबा, आता यावरूनच तू लेक्चर देणार आहेस का? खरं सांगू भार्गवी, तू कोणत्या तरी शाळेत टीचर असायला हवी होतीस. नाही, मी तर म्हणेन मिलिटरीमध्ये कमांडो ट्रेनर असायला हवी होतीस. अगं किती ते परफेक्शन. सकाळी उठल्यापासून आपण कोणत्या तरी ट्रेनिंगमध्येच आहोत की काय असं वाटतं मला कधी कधी. चहा पिताना आवाज करायचा नाही, चपातीचा तुकडा तोडताना 2 हात लावायचे नाहीत, वरण भुरके मारून प्यायचं नाही, चिकनचा रसा बोट चोखून खायचा नाही. या परफेक्शनच्या नादात या सगळ्या गोष्टी करण्यात काय आनंद असतो तुला कसं समजायचं? ऑफिसची बॅग बेडवर ठेवायची नाही, बेडवरची चादर रॅकमध्ये ठेवायची नाही, रॅकमधलं सामान बाहेर काढायचं नाही, बेडवर बसताना चादर चुरगळेल अशी मांडी घालायची नाही, घड्याळ, पर्स, पाकिट, टाय चुकूनही सोफ्यावर ठेवायचे नाहीत. केवढी ही नियमावली. अगं आपण घरात राहतो, कोणत्या मिलिटरी ट्रेनिंग सेंटरमध्ये नाही. एवढं बोलेपर्यंत विशू आणि विनू आत आले. अगदी बरोबर बोललात बाबा. बाकी मित्रांकडे गेलो ना तर त्यांच्याकडे असं काही लफडं नसतं. म्हणजे शूज इथेच ठेवायचे, घामाचे कपडे तिथे मागे दरवाजाला खुंटीला लावायचे, अंघोळ करायच्या आधी आणि नंतरसुद्धा बादली धुवून ठेवायची, पुस्तकाचं पान अजिबात दुमडायचं नाही. आपल्याकडे तर अगदी कहर असतो बाबा. अगदी चुरगळलेलं टी-शर्ट किंवा शर्ट घातलं म्हणजे जसं काही गुन्हाच केला. कधी कधी तुझ्या या वागण्याचा आम्हाला फार कंटाळा येतो आई. विशू म्हणाला तसं विनूने त्याची पाठ थोपटत, अगदी बरोबर बोललास अशा अर्थाने खूण केली. बरोबरच आहे. बैलाला वेसण नकोच असतं, पण वेसण घातल्याशिवाय बैल काम तरी कसा करेल? तुम्हा तिघांचं त्या बैलासारखंच आहे. जरा म्हणून शिस्त नाही. वागायची, बोलायची, राहायची कसली पद्धत नाही. कधी कधी तर तुमचं वागणं इतकं बेताल असतं की गुहेत राहणाऱ्या आदिमानवाचीच आठवण होते मला. भार्गवी अगदी चिडून बोलत होती. ते ऐकताच तिघांनाही हसू आलं. काहीतरीच काय गाई, अतिशयोक्ती करतेस तू. आम्ही जर आदिमानव असतो ना तर तुला खरंच टेन्शन आलं नसतं. आदिमानव सॉक्स, शर्ट, बूट, टाय कुठे घालत होते? मोठ्याने हसत विनू म्हणाला. बाकी दोघेही हसले. हो का? मी अतिशयोक्ती करते का? तुम्ही माझ्याबद्दल बोलता ते सगळं मापात. आले मोठे शहाणे. भार्गवी खरंच चिडली होती. पाहून परागच म्हणाले, मुलांनो, उगीच माझ्या बायकोला जास्त त्रास देऊ नका हं. आणि ती आपल्या चांगल्यासाठीच बोलते. घरात शिस्त राहावी म्हणून बोलते. बरं जाऊ दे, सध्या तो विषय जाऊ दे. तुम्ही तयारी करताय ना? लीना मावशीच्या मुलीच्या लग्नाला जायचंय, माहिती आहे ना? पराग असं म्हणताच विशू आणि विनू एकमेकांकडे पाहायला लागले.
नको बाबा, मी नाही येत, मला अभ्यास आहे थोडा, विशू म्हणाला. आणि विनू, तू रे? परागने असं विचारताच विनू पण पटकन बोलून गेला. नाही, मी पण नाही येत, मला पण भरपूर कामं आहेत. मोठे अभ्यास करणारे आणि कामं करणारे. मी सांगते ना तुला पराग, आपण खाली गेल्या गेल्या मित्रांना बोलवून मॅगी पार्टी करतील बघ हे दोघं. बघा रे तुम्ही, लग्नाला येणार नसाल तर नका येऊ खुशाल, पण घरात जरा जरी घाण करून ठेवलीत तर मग 4 दिवसांची भांडी तुमच्याकडूनच घासून घेईन, एवढं लक्षात ठेवा. भार्गवीने आधीच धमकी देऊन टाकली. अगं नाही करणार घाण, आता जाऊ का आम्ही अभ्यासाला, असं म्हणत दोन्ही मुलं तिथून बाहेर पडली. विषय थट्टेचा असला तरी यावेळेस पराग थोडे अस्वस्थ झाले. मुलांना अभ्यास करायचा आहे, काम आहे किंवा मित्रांबरोबर मॅगी पार्टी करायची आहे म्हणून ते लग्नाला येणार नाही असं नव्हतं. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांशी असं बोलायचं नाही हे का बोललास आणि तसं का वागलास? जेवताना जेवण खाली का सांडवलंस? प्लेटमध्ये भाजीच्या बाजूला गुलाबजामुनच का घेतलास? अशा परफेक्शनच्या गोष्टी भार्गवी त्यांना ऐकवणार होती हे त्यांना माहीत होतं आणि तेच त्यांना नको होतं. म्हणूनच त्यांनी लग्नाला येण्याचं सपशेल टाळलं होतं. हे परागच्या लक्षात आलं. मुलं मोठी झाली की त्यांना आईबाबांची कंपनी नकोच असते. हे अगदीच खरं असलं तरी आपल्या केसमध्ये गोष्ट टोकाची आहे. मुलांना आईबाबांच्या कंपनीपेक्षा आईचं परफेक्ट वागणं झेपत नाही आहे हे आपल्या लक्षात येते, पण त्यांच्या आईला हे का लक्षात येत नाही हे काही परागला उमगत नव्हतं. आपल्या अघळपघळ कामाचा, वागण्याचा भार्गवीला जितका भयंकर त्रास होतोय, कदाचित तेवढाच तिच्या अतिशिस्तीचा, परफेक्शनचा आम्हा सगळ्यांनाही त्रास होतोय हे तिला का समजत नाही? भार्गवी, तू तुझी तयारी करून घे. तुझी तयारी झाली की मला सांग, मी बाहेरच आहे, माझी तयारी तिथेच करीन, असं म्हणत पराग बाहेर निघून गेले. भार्गवीने सेफ्टी पिन, साडी पिन, केसांना लावायचा बन, त्याला लागणारे काटे, लिपस्टिक, नेल पेंट सगळं बाहेर काढून ठेवलं. सगळा मेकअप करायला 1.5 तास गेला. परागची तयारी झाली होती. तो बाहेर मॅच बघत बसला होता. दरवाजाचा आवाज होताच त्याची नजर आपोआप तिकडे वळली. आपल्या बायकोला हिरव्या रंगाच्या पैठणीत पाहायला खरं तर तो आतुर झाला होता, पण भार्गवी आली ती शिफॉनची डार्क निळी साडी घालून. त्याला आश्चर्यच वाटलं. काही वेळापूर्वी तर हिची वेगळीच तयारी झाली होती आणि आता हे काय वेगळं? अगं, अचानक प्लॅन बदललास? त्याने विचारलं. मग काय करणार? त्या मूर्ख इस्त्रीवाल्याने प्लीटवर नीट इस्त्रीच केली नाही. साडी नेसल्यानंतर भलत्याच ठिकाणी चुरगळलेली दिसते ती. आता अशी साडी लग्नात घालून कशी जाणार? मग सगळा प्लॅन चेंज करावा लागला. फक्त साडीच नाही तर मॅचिंग सेट, बांगड्या सगळं बदललं गेलं. उद्या येऊ तर दे त्याला, चांगलंच ऐकवणार आहे मी. ती रागाने लालबुंद झाली होती. म्हणजे एका प्लीटवर आलेल्या एका चुरगळीमुळे तू साडी घालायचा प्लॅन बदललास? आश्चर्याने परागने विचारलं. खरं तर एवढ्या वर्षात ती हे असं करूच शकते आणि त्याचं त्याला नवल वाटायलाच नको होतं, पण आजकाल तिच्या या स्वभावाचा त्याला खरंच त्रास होऊ लागला होता. त्याची तिलाही जाणीव व्हावी म्हणूनच त्याने मुद्दामून विचारलं होतं. पण त्या गोष्टीची तिला जाणीव तर झाली नाहीच. उलट स्वतःचा मुद्दा रेटत ती म्हणाली, गबाळ्यासारखं जायला मला नाही आवडत, मला सगळं परफेक्ट लागतं. बरं चल आता, नाही तर मुहूर्त टळून जाईल. परागने पण मग त्या गोष्टीचा फार किस काढला नाही. आपण बोलत राहायचं, मुहूर्त टळायचा आणि मग बघ तुझ्यामुळे मुहूर्त टळला असं सांगून ती आणखीन चिडायची. पण सुदैवाने तसं झालं नाही. लग्नाचा मुहूर्त मिळाला. अनेक नातेवाईक भेटले. भार्गवीच्या साडीचं, तिच्या दिसण्याचं, तिच्या फिटनेसचं सगळ्यांनीच कौतुक केलं. सगळ्यांची भेट घेत असताना सरू मावशी पटकन म्हणाली, अरे पराग, प्रीतीला भेटलास की नाही? ती पण आली आहे. खरं? कुठे आहे? मला तरी दिसली नाही ती. परागने विचारलं. मला वाटतं त्या ब्युटी पार्लरवालीशी ती बोलत होती. येईलच इतक्यात. तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या ना. बरं मावशी, आम्ही जेवायला जातो, पण प्रीती आली तर तिला सांग हां, मला भेटल्याशिवाय अजिबात जायचं नाही म्हणून. परागच्या चेहऱ्यावर आनंद होता. चल भार्गवी, आपण पटकन जेवून घेऊ. मावशी आलेच हां,
असं म्हणत भार्गवी मावशींचा निरोप घेऊन परागबरोबर जेवायला निघून गेली. जेवणाच्या लाईनमध्ये उभी राहिली, पण तिचं सगळं लक्ष लोकांकडेच होतं. किती बेशिस्तपणे वाढून घेत आहेत ही लोक. मोजून मापून घ्यावं की नाही? हे काय, सगळं जेवण बरबटल्यासारखं वाढून घ्यायचं. तिची अखंड बडबड चालू होती. भार्गवी, जाऊ दे ना, तू का चिडचिड करतेस? असं बरबटलेलं आपल्या ताटात थोडीच वाढलं आहे त्यांनी. त्यांचं ते वाढून घेतील, त्यांचं ते जेवतील. आपल्याला काय करायचं आहे? आपण आपल्या ताटात वाढून घेऊ. खूप कष्टाने परागने तिला समजावलं. तिचा नंबर येताच आधी पहिल्यांदा टिश्यू पेपरने तिने प्लेट स्वच्छ पुसून घेतली. मग मोजून 2 पुऱ्या, 1 चमचा भाजी, 1 गुलाबजामुन, 1 चमचाभर भात आणि भात ओलावेल एवढंच वरण घेतलं. परागने आपल्या ताटात चमचाभर लोणचं घेतलं आहे हे पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. लोणचं भाजीसारखं घ्यायचं नसतं. कोपराने त्याला दटावत ती म्हणाली, असू दे, आवडतं मला. असं म्हणून त्याने 3 गुलाबजामुन घेतले. तिने पुन्हा एकदा रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन त्याच्या पाठीवर चांगला धपाटा घातला. गुलाबजामुनच्या वाटीतला थोडा पाक ताटात डसमळला. इथे तिथे झाला. तो गोड गुलाबी पाक आता भाताला लागणार, पुरीला लागणार या विचारानेच भार्गवीचं तोंड वेडं वाकडं झालं. सगळ्या परफेक्शनची आज ऐशी तैशी होत होती. हा मूर्खपणा, आगाऊपणा कुणी केला? त्याला चांगलंच सुनवायला हवं अशा विचाराने तिने परागच्या मागे पाहिलं. तर कलकत्ता कॉटन आणि सिंपल ब्लाऊज घातलेली 35-40ची ती स्त्री तिला दिसली. क्लचने केस बांधलेले, पण ते निम्मे सुटलेले. हातात एक छोटंसं सोन्याचं कडं. बिनधास्त व्यक्तिमत्व वाटलं. परफेक्ट व्यक्तिमत्व नाही, पण हसरं वाटलं. आज पहिल्यांदाच परफेक्ट नसलेल्या व्यक्तीमधलं इनपरफेक्शन तिला कुठेतरी आवडलं होतं. दुसऱ्यांमधला मोकळे ढाकळेपणा जोपर्यंत आपल्याला डासत नाही तोपर्यंत तो चांगलाच वाटतो. ए प्रीती, परागच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ए कशी आहेस तू? असं म्हणत त्याने तिला हात पसरवत एका हाताने प्रेमाने जवळ घेतलं आणि ती सुद्धा संकोच न करता अलगदपणे त्याच्या जवळ आली. त्यांचं ते वागणं भार्गवीला अजिबात आवडलं नाही. नातं कोणतंही असो, कितीही जवळचं असो, त्याच्या मर्यादा पाळायलाच हव्यात. रागाने ती म्हणाली, पराग, जेवण घेण्यासाठी मागे लोकांची लाईन लागली आहे. आपण पुढे होऊया का? हो ना, खरंच. तुम्ही इथे या, बसा. असं म्हणत प्रीतीने जवळच्या टेबलवर त्या दोघांना जागा करून दिली. ए, तू नाही जेवणार? परागने विचारलं. अरे बसेन नंतर, अजून माझे नवरोबा आणि लेक यायचे आहेत, ती म्हणाली. कुठे गेलेत ते? परागने विचारलं. अरे, एक फॉरेन क्लायंटची ऑनलाईन मीटिंग होती. मला म्हणाले, तू पुढे हो, मीटिंग करून मी आलोच. आता त्यांचं पटकन म्हणजे काय रे? कामं आवरणार, लेकीची तयारी करणार, मग इकडच्या तिकडच्या गप्पा करणार आणि मग आरामात टंगळ मंगळ करत येणार. पण चलता आहे. नवरीची पाठवणी व्हायच्या आधी आले ना तरी भरपूर झालं. हसत हसत प्रीती म्हणाली. अगं, पण असं आघळपघळ वागलेलं चालतं तुला? कमाल आहे तुझी. नाहीतर जनरली या सगळ्या बाबतीत बायका एकदम परफेक्ट असतात नाही का? परागने मुद्दामूनच विचारलं. चालतं रे, तसंही परफेक्शन वगैरे काही नसतं. प्रत्येकाच्या परफेक्शनच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. आपली व्याख्या दुसऱ्यावर का लादायची? आपल्या परफेक्शनची चौकट दुसऱ्याला झेपली पण पाहिजे ना. सगळ्यांना एकाच फ्रेममध्ये बसवून कसं चालेल? हसत हसत प्रीती म्हणाली. हो गं, तेही खरंच. ए, पण आम्ही जेवतो आणि तू जेवत नाहीस, बरं नाही वाटत गं मला. मी तुझ्यासाठी थोडंसं घेऊन येऊ का? परागने असं विचारताच प्रीती म्हणाली. अजिबात नको, कारण मी आत्ता जेवून घेतलं ना तर माझा नवरा बिचारा एकटा पडेल आणि मग तो जेवायची टाळमटाळ करेल. मी एक काम करते, कंपनी म्हणून तुम्हा दोघांच्या ताटातलं थोडं थोडं घेते, चालेल? तिने हसून विचारलं. परागने होकार दर्शवला, पण आपल्या ताटातलं दुसऱ्या कोणी घेणं भार्गवीला विशेष पसंत पडलं नाही. अरे, आपण मगासपासून बोलतोय, पण तुझ्या बायकोशी अजून नीट संभाषण देखील झालेलं नाही माझं, प्रीती म्हणाली. हॅलो, मी प्रीती. परागने माझ्याबद्दल काय सांगितलं आहे काय नाही मला नाही माहीत, पण आम्ही बालपणीचे मित्र आहोत. म्हणजे याची मावशी ती माझी काकू. त्यामुळे हा कधी मावशीच्या घरी म्हणजे आमच्या घरी आला ना की आम्ही खूप दंगा करत असू, आनंदाने प्रीती सांगत होती. पण भार्गवीला माहीत होतं की हे नातं इतकंच नाही.
प्रीतीचं माहीत नाही, पण परागला प्रीती आवडत होती. त्याच्या डायरीत तिने दिलेले बर्थडेचे कार्ड्स आणि गिफ्ट अजूनही त्याने जपून ठेवले होते. परागला प्रीतीशी लग्न करायचं होतं, पण सासूबाई पत्रिका मानणाऱ्या होत्या. प्रीतीच्या पत्रिकेत कडक मंगळ, म्हणून मग त्या दोघांचं जमलं नाही. इथपर्यंतची स्टोरी तिला माहीत होती. आता कधी एकेकाळी नातं एवढं पुढे जाऊन तुटलं असताना आता तरी या दोघांनी लोकलाजेस्तव एक ठराविक अंतर ठेवायला नको का? तिला एक कळत नाही, पण कसं वागायचं, काय बोलायचं, कितपत बोलायचं एवढ्या वेळेस सांगून सुद्धा परागला समजत नाही. याचा खरं तर भार्गवीला राग आला होता. आपली बायको समोर असताना हा हिची गळेभेट काय घेतोय? या सगळ्या कडवट विचाराने एवढं सुंदर जेवण समोर असताना सुद्धा भार्गवी आता ते एन्जॉय करू शकत नव्हती. ए पराग, तुझा गुलाबजामुन मीच खाल्ला रे, थांब तुझ्यासाठी घेऊन येते, असं म्हणत वाटी घेऊन ती जायला निघाली. तिने भार्गवीला पण विचारलं, तुझ्यासाठी पण आणू का गं गुलाबजामुन? थोड्याशा नाराजीनेच भार्गवी म्हणाली, नको, माझं खाणं पिणं सगळं लिमिटमध्येच असतं. ती असं म्हणताच परागसुद्धा म्हणाला, हो बाई, आमच्या मॅडम अगदी शिस्तीच्या आहेत हां. त्यांचं राहणं, खाणं, पिणं, वागणं, बोलणं सगळं कसं परफेक्ट असतं. भार्गवी, तुझ्या पर्सनॅलिटीकडे पाहून तू परफेक्ट वुमन असणार यात काही शंकाच नाही. पण कधीतरी मज्जा म्हणून शिस्त मोडायला काय हरकत आहे? आणि असंही एवढं परफेक्ट वागायला आपण काही मशीन नाही, हाडामासाची माणसं तर आहोत. आणि या हाडामासाच्या शरीरात एक मन नावाचं अद्भुत यंत्रसुद्धा आहे. प्रत्येक क्षणी त्यात कोणत्या ना कोणत्या इच्छा, आकांक्षा, भावना फुटतच असतात. हां, प्रत्येक वेळेस नको त्या मनाचं ऐकायला, पण कधीतरी त्याला मुभा द्यायला काय हरकत आहे, बरोबर की नाही? मग आणू ना तुझ्यासाठी गुलाबजामुन? प्रेमाने प्रीतीने विचारलं. भार्गवीला तिच्या पुढे पुढे करण्याचा राग येत होता. नाही, नको, एकदा सांगितलं ना मी. आणि खरोखरच माझ्या मनावर, इच्छांवर, भावनांवर कंट्रोल आहे, तेव्हा खरंच नको. आणि असंही जेवण झालं आहे माझं. पराग, तुझं झालं की तूही स्टेजकडे ये. नवरा नवरीला भेटून निघायचं आहे आपल्याला. तिचं हे असलं वागणं आणि वृक्ष बोलणं परागला खटकलं. मगासपासून चाललेली गंमत भार्गवीने सिरियसली घेतली की काय असं वाटून प्रीतीलाही जरा खराब वाटलं. भार्गवी गेल्यानंतर ती एवढंच म्हणाली, बऱ्याच वर्षांनी भेटलास रे, तुला भेटून खूप आनंद झाला. मला वाटतं तुझंही जेवण झालं आहे, तेव्हा आता तू भार्गवीबरोबरच असायला हवास. पराग काही बोलला नाही, पण त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याला प्रीतीशी गप्पा मारायच्या होत्या. ती आता कुठे असते, काय करते, तिचे मिस्टर काय करतात, मुलगी काय करते, सगळं विचारायचं होतं. भार्गवीची परवानगी असेल तर तिच्या कुटुंबाबरोबर तिला घरी बोलवायचं होतं. नात्याचे पदर किती गुंतागुंतीचे असतात. बालपणीच्या आठवणी, लहानपणीचे सवंगडी, मग झालेली मैत्री, उमलत असणारं प्रेम आणि मग शेवटी निवडलेल्या वेगवेगळ्या दिशा. पण तरीही काळाच्या प्रवाहाबरोबर हळूहळू ते पदर सुटत जातात. नातं मॅच्युअर्ड होतं. समोरची व्यक्ती आहे तशीच स्वीकारण्याची क्षमता देखील येते. नात्यांच्या नावापलीकडे आठवणींचं, आपुलकीचं जे गाव असतं ना, त्यात परफेक्शनला कुठेच थारा नसतो. त्यावेळेस दाटून येणाऱ्या भावनांनाच खरी किंमत असते आणि त्यावेळेस त्यांचा आदर करायचा असतो. पण हे सगळं भार्गवीला कधी कळणार? नाईलाजाने पराग तिच्या मागे गेला, पण आता त्याचा सगळा मूड गेला होता. नवरा नवरीला भेटवस्तू देऊन आल्यानंतर त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. तेव्हा पुन्हा एकदा प्रीती समोर आली. त्याचा उतरलेला चेहरा पाहून ती म्हणाली, अरे पराग, आपण एवढ्या वर्षांनी भेटलो, एकमेकांना घरी यायचं आमंत्रणसुद्धा दिलं नाही साधं. हे माझं कार्ड आहे, त्यात ऑफिसचा आणि घरचा पत्ता दिलेला आहे. कधीही फोन करायचा आणि निघून यायचं. आज पोटभर गप्पा होऊ शकल्या नाहीत, पण किमान एकमेकांसोबत फोटो तरी घेऊया. भार्गवी, ये ना, एक सेल्फी घेऊ. यावेळेस भार्गवीने काही हरकत दाखवली नाही. परागने सुद्धा एक सेल्फी घेतला. निरोप घेऊन तो भार्गवीबरोबर निघून आला. परतताना भार्गवी अगदी शांत होती. परागने स्पष्टच विचारलं, लग्नात नेमकं काय झालं होतं तुला? भार्गवी स्पष्टपणेच उत्तर देणार हे परागला माहीत होतं. तसं ती बोललीसुद्धा, तुझं आणि त्या प्रीतीचं काय चाललेलं? तुमचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं.
एवढं ठाऊक असतानाही तू तिला जवळ ओढलंस. तुमच्यातली ती जवळीक मला अजिबात आवडलेली नाही. शांतपणे पराग मग म्हणाला, भार्गवी, काही गोष्टी आवडायच्या आधी मुळात त्या कळाव्या लागतात. पण तुला त्या कधीच कळणार नाही. मी समजावलं आणि कितीही स्पष्टीकरण दिलं तरी तू जे हे परफेक्शनचं भिंग लावून ठेवलं आहेस ना, त्यामुळे उलगडणारे नात्यांचे पदर, मायेचा काठ आणि आठवणींची झालर काय असते हे तुला कधी म्हणून कधीच कळणार नाही. ज्या क्षणी मला माझ्या परफेक्ट असणाऱ्या बायकोला माझ्या वागण्याचा हेतू सांगावा लागला, त्या क्षणीच आपलं नातं अपयशी ठरलं. लग्नातलं आमचं वागणं सहजच होतं. त्यात फक्त मैत्रीची, प्रेमाचीच भावना होती. कोणतीही वासना नव्हती. मी आणि प्रीती लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. निर्व्याज, निखळ मैत्री आमच्यात आहे. माझं तिच्यावर प्रेम होतं. ही गोष्ट खरी असली तरीही मी कुठेही तिच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, एकंदरीत कोणत्याही नात्याच्या बाबतीत कधीच पॉझिटिव्ह नव्हतो. हातात मावतील एवढ्याच गोष्टी मला हव्या असतात ग. मग ते सुख असेल किंवा कोणतंही नातं. सहजतेने, सुलभतेने जगता येतील असेच क्षण मी आयुष्यभर वेचत आलो आहे. ठरवून साचेबद्ध परफेक्शनच्या फ्रेममध्ये जगणं मला कधी जमलंच नाही. त्यामुळे माझं वागणं तुझ्यासारख्या परफेक्ट लेडीला चुकीचंच वाटणार. त्यात काहीच नवल नाही. वागणं चुकीचं वाटत असलं तर वाटू दे, पण हेतूवर मात्र संशय घेऊ नकोस कधीच. कारण जेव्हा वागण्याच्या हेतूचा संशय येतो तेव्हा नातं तुटायला फार वेळ लागत नाही. असं म्हणून पराग निघून गेला. आज पहिल्यांदाच पराग एवढा दुखावला होता. भार्गवीला ते जाणवलं, पण तरीही तिच्या दृष्टीने त्याचं वागणं चुकलंच होतं. यात तिला तिळमात्रही शंका वाटत नव्हती. घरी आल्यानंतर आईबाबांचं काहीतरी बिनसलं आहे हे मुलांच्या लक्षात आलं. एरवी चेष्टा मस्करी करणारे बाबा आज खूप शांत शांत आहेत हे मुलांनी ओळखलं. विनूने बोलायचा प्रयत्न केला, पण पराग म्हणाला, बेटा, आज काही सांगायचं आणि बोलायचा मूड नाही. लग्नात काय काय मजा केली ते तुमच्या आईलाच विचारून घ्या. असं म्हणून तो तिथून निघून गेला. त्यानंतर 2 दिवस पराग शांतच होता. तो हर्ट झाला होता. त्याचा शांतपणा हा एका दिवसाचा नव्हता. एवढी वर्ष भार्गवी जसं वागत होती, प्रत्येक घरातल्या मेंबरला स्वतःच्या परफेक्टपणाच्या चौकटीत दाबून बसवायचा जो प्रयत्न करत होती, त्याचा तो राग होता. तिला वाईट वाटेल, तिला त्रास होईल म्हणून सगळेजण स्वतःला कोंबून कोंबून तिच्या अपेक्षांमध्ये बसायचा प्रयत्न करत होते. पण त्याने जीवनातला खरा आनंद कितीतरी वेळा हुकला होता. कितीतरी सुखाचे, आनंदाचे मोकळे क्षण हातातून निसटले होते. तिचं परफेक्शन फक्त चादर, टॉवेल, भांडी, पुस्तकं, शिस्त यापुरती मर्यादित राहिलेलं नव्हतं. तिच्या या अतिरेकी स्वभावामुळे नात्यांनासुद्धा परफेक्शनचं काटेरी कुंपण लागत होतं. परफेक्ट असणं हा गुण आहे, पण कोणत्याही गुणाचा अतिरेक झाला तर तो दुर्गुणच होतो. ऊस गोड आहे म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. त्याचाही अतिरेक केला तर गोडाचाही त्रासच होणार. आपण आपल्याच मनाने ठरवलेल्या परफेक्शनच्या नियमांमध्ये दुसऱ्याचं वागणं बसवणं बरोबर नाही. हे भार्गवीला केव्हा समजणार होतं कुणास ठाऊक. 2 दिवस पराग शांत शांत होता. 3ऱ्या दिवशी या प्रकरणाला वेगळ्याच पद्धतीने वळण मिळालं. विशू आणि विनू डायनिंग टेबलवर आरडाओरडा करतच बाहेर आले. आई, बाबा, हे काय आहे? मोबाईलवरचा फोटो दाखवत ते विचारत होते. भार्गवी आणि पराग दोघांनी फोटोकडे पाहिलं. हा लग्नातला त्या दोघांचा प्रीतीबरोबर काढलेला फोटो होता. पण त्यांनी काढलेला सेल्फी या दोघांना कुठे मिळाला? परागने तर तो स्टेटसलाही लावला नव्हता. परागनेच आश्चर्याने विचारलं, हो, अरे ही माझी फ्रेंड आहे. त्या दिवशी लग्नात भेटली होती तेव्हा काढला होता फोटो. पण हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? विशू आणि विनू डोळे विस्फारून बाबांकडे पाहू लागले. प्रीती मॅडमना आम्ही इन्स्टावर फॉलो करतो ना. आणि तुम्ही काय म्हणालात बाबा? प्रीती मॅम तुमच्या फ्रेंड आहेत? दोघांनी एकदमच विचारलं. भार्गवी पण आश्चर्याने पाहू लागली. हो, पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुम्हाला मैत्रिणी नाहीत का? माझीसुद्धा एखादी मैत्रीण असूच शकते ना. आपल्या बाबांना मैत्रीण आहे याचा मुलांना धक्का बसला असावा म्हणून स्पष्टीकरण देत पराग म्हणाला, बाबा, तुम्हाला मैत्रीण असल्याचा धक्का बसलेला नाही आम्हाला.
अहो प्रीती मॅम तुमच्या फ्रेंड आहेत याचा धक्का बसलाय, विशू म्हणाला. अरे पुन्हा पुन्हा तेच काय मूर्खासारखं बोलतोयस? आणि मला सांग, तू मगासपासून प्रीती मॅम असं लावलंयस. तू ओळखतोस का हिला? परागने विचारलं. ओळखतो का? उलट असं विचारा, यांना आमच्या कॉलेजमध्ये कोण ओळखत नाही? विनू असं म्हणताच भार्गवी आणि पराग आश्चर्याने पाहू लागले. हो बाबा, आमच्या पिढीच्या फेवरेट लाईफ कोच आहेत या. आमच्या कॉलेजमध्ये यांचं सेमिनार होतं. टॉपिक काय होता माहिती आहे? परफेक्शनच्या पलीकडे. अहो काय भारी बोलतात या. यांचे मोटिवेशनल प्रोग्रामसुद्धा असतात. आपण कधीतरी जाऊया ना बाबा. तुमच्या फ्रेंड आहेत म्हटल्यावर तुम्हाला थोडं कन्सेशन पण मिळेल बघा, विशू बोलत होता. मुलांचं ते विचित्र बोलणं ऐकून परागच्या भुवया आकुंचित पावल्या होत्या. प्रीतीबद्दल एवढं सगळं त्याला माहीत नव्हतं. जे ऐकावं ते नवलच. आपली मुलं आपल्या बालमैत्रिणीचे फॅन आहेत हे ऐकून त्याला जरा गंमतच वाटली होती. भार्गवीचा चेहरा मात्र कसानुसा झाला होता. विशू काय बोलतोस ते कळतंय का तुला? आणि विनू, तूही दादाच्या होला हो काय करतोयस? अरे मूर्खांनो, परफेक्शनच्या पलीकडे हा काही लेक्चरचा टॉपिक असू शकतो का? आयुष्यात माणसाने परफेक्ट कसं व्हावं याचे धडे दिले जातात. या बाबतीत पुस्तकं असतात, लेक्चर असतात. परफेक्शन सोडण्यासंबंधित लेक्चर घेणारे महाभाग मी आज पहिल्यांदाच पाहिलेत. थोड्याशा कुचेष्टेने भार्गवी म्हणाली. आई तू असं म्हणणारच, पण खरं सांगू, त्यांचं लेक्चर ऐकताना आम्ही आपल्या घरातल्याच गोष्टी रिलेट करत होतो. कोणतीही गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण ती प्रोसेस किंवा जर्नी एन्जॉय करायचं विसरून जातो. छोटे छोटे आनंदाचे क्षण हरवून बसतो. हात स्वच्छ धुणे, पायाला धूळ लागू न देणे, रोज सकाळ संध्याकाळ न चुकता ब्रश करणे, या सगळ्या परफेक्ट वागण्यांमधून कधीतरी एखाद वेळेस वाळूवर चालण्याची, मातीत हात बरबटण्याची आणि रात्री मित्रांबरोबर कधीतरी एखाद वेळेस कॉफी घेण्याची मजा काय असते याचा अनुभव आम्हाला कधी आलाच नाही. परफेक्शनच्या नादात कसं वागायचं नाही हे लक्षात राहिलं, पण कसं वागायला हवं आणि कसं जगायला हवं हे मात्र कळलंच नाही. आपली एवढीशी मुलं मोठ्या माणसांसारखी बोलत आहेत हे पाहून भार्गवीला सुद्धा आश्चर्य वाटलं. परागला मात्र त्यांचा अभिमान वाटला. अरे वा बच्चा पार्टी, एकदम मोठे झालात तुम्ही. दोघंही मोठ्या माणसासारखे बोलायला लागलात, पराग म्हणाला. हे आमचे विचार नाहीत बाबा. प्रीती मॅडम त्यांच्या आर्टिकल्समधून, लेक्चरमधून, गोष्टींमधून हे सगळं सांगत असतात. खरं सांगू, जेव्हापासून त्यांचे लेक्चर्स ऐकायला लागलो आहे तेव्हापासून लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा हे समजायला लागलं आहे. बाबा तुम्ही कधी त्यांना भेटला तर त्यांचा ऑटोग्राफ हवा आहे हां आम्हाला, विनू म्हणाला. ओके ओके, ती कधी भेटली तर नक्कीच घेऊन देईन, असं म्हणत परागने तो विषय तिथेच संपवला. भार्गवीसुद्धा चिडून म्हणाली. आता बराच आनंद लुटून झाला असेल नाही? आता लागता का अभ्यासाला? विशू, गेल्या परीक्षेत स्टेप्स चुकल्या म्हणून मॅथ्समध्ये तुझे आणि सायन्समध्ये हार्टची आकृती परफेक्ट जमली नाही म्हणून तुझे 2 मार्क गेलेत विनू. या मोठमोठ्या गोष्टी बोलून ते मार्क्स भरून येणार आहेत का? चला जा अभ्यासाला लागा. नाराज होऊन मुलं त्यांच्या खोलीत गेले. परागसुद्धा उठला. तेव्हा रागाने भार्गवी म्हणाली. पराग, मुलं भलत्याच वळणावर चालली आहेत असं वाटत नाही तुला? इतकी वर्ष त्यांना शिस्त लागावी, आयुष्यात कुठेतरी परफेक्शनच्या जवळपास ते पोहोचावेत म्हणून मी जी मेहनत घेतली त्याच्यावर प्रीती नावाच्या या एका वादळाने सगळं पाणी फेरलं गेलंय असं वाटत नाही तुला? मला तर असं वाटतंय त्या दिवशी लग्नाला गेलो नसतो तरच बरं झालं असतं. भार्गवी बोलत राहिली. पराग आपल्या बाजूने काहीतरी बोलेल असं तिला वाटलं होतं, पण तिच्याकडे नजर रोखत पराग म्हणाला. भार्गवी, मुलांना जे कळलं ते तुला अजूनही कळलेलं नाही. हीच खरी शोकांतिका आहे ग. पण आता मीही ठरवलं आहे, तुला हवं ना तसंच वागणार आहे मी आणि मुलंही तसंच वागतील. बघ त्यातून तरी तुला आनंद सापडतोय का? रागानेच पराग म्हणाला. पराग अजूनही दुखावलेला आहे हे भार्गवीच्या लक्षात आलं. त्या क्षणी तिला वाटलं, त्यात काय झालं, आणखीन 4-5 दिवस नाटक होईल, त्यानंतर येतील ताळ्यावर. पण 4-5 दिवसांनीसुद्धा काही बदललं नाही. उलट पराग अधिकाधिक शांत झाला. तिची चेष्टा मस्करी नाही, ओला टॉवेल बेडवर टाकणं नाही.
बेडवर बसताना फतकल मारून बसणं नाही. चहा घेताना भूर भूर असा आवाज करणं नाही. मुलंसुद्धा बदललेली वाटली. सोफ्यावर बसून उशी डोक्याखाली दुमडून घेऊन टी व्ही पाहणं नाही. खेळताना बोलताना एकमेकांना गुद्दे घालणं नाही. शूज रॅकवर ठेवायला विसरणं नाही. अभ्यास करता करता मध्येच तलप आली म्हणून गाणं लावून नाचणं देखील नाही. जसं तिला हवं होतं घर तसंच अगदी परफेक्ट झालं होतं. पण का कुणास ठाऊक आता तेच परफेक्शन तिला टोचू लागलं होतं. चुरगळलेली साधी चादर, सोफ्यावरचा ओला टॉवेल जर तुझी मनशांती बिघडवत असतील आणि पर्यायाने आमचीही, तेव्हा समजायचं प्रवास चुकीच्या दिशेने चाललेला आहे. आपल्या आनंदाची आणि मनशांतीची दिशा एखादी चुरगळलेली चादर किंवा ओला टॉवेल ठरवणार असेल तर आपण जगणं सोडून दिलंय असं समजून जायचं. परागचं हेच वाक्य तिच्या मनाला लागलं होतं. आपल्याच घरात आपल्याला वाईट टाकलं की काय असं तिला वाटू लागलं होतं. खरं तर सगळं तिच्या मनासारखं घडत होतं, पण तरीही तिला त्यात आनंद मिळत नव्हता. तिला वाटायचं पराग आणि मुलं तिघं एकत्र असतात तेव्हा ते किती मजा करत असतात. त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात, गाणी म्हणत असतात, एखादा जोक सांगत असतात. विशू परागच्या पोटावर झोपलेला असतो, विनू त्याच्या हाताला लोंबकळलेला असतो. पण आपण त्यांच्या जगात गेलो की रांगोळी पुसून टाकावी आणि पुन्हा ती जागा पहिल्यासारखी चकाचक करून ठेवावी असं ते तिघे वागतायत असं तिला वाटायचं. त्यांच्या रांगोळीत तिच्या रंगाला जणू जागाच नव्हती. आई डबा काढून घासून ठेवलाय, पाण्याची बाटली विसरून ठेवली आहे. अगदी बेडवर बसताना सुद्धा जेव्हा ते नाजूक साजूक बसायला लागले तेव्हा त्यांचं ते वागणं भार्गवीच्या मनाला अधिक त्रास देऊन गेलं होतं. बरं, आता या विषयावर परागशी तरी काय बोलणार होती ती? सगळं तिच्या मनासारखं तर होत होतं, पण तरीही काहीतरी मिसिंग होतं. ती अधिकाधिक अस्वस्थ होत गेली. मनात विचार येऊन गेले आणि एका अशाच क्षणी अगदी योग्य वेळेस एक योग्य विचार तिच्या मनात आला. तो म्हणजे मलाच आत्मपरीक्षण करायला हवं. दुसऱ्या दिवशी पराग ऑफिसला आणि मुलं कॉलेजला गेल्यानंतर तीही खाली उतरली. ऑटोत बसायच्या आधी तिने पुन्हा एकदा पर्समध्ये कार्ड आहे ना हे तपासून पाहिलं. ऑटोवाल्याला म्हणाली, वायकुळ पार्क, कल्याणीनगर. वाटेत संपूर्ण वेळ ती विचार करत राहिली. आपल्या वागण्यावरच शंका यावी असं तिच्या आयुष्यात पहिल्यांदा घडत होतं. परफेक्शन असणं ही काय चूक होती की गुन्हा? परफेक्शनमुळे आपण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी मिळवल्या आहेत. चांगली डिग्री, नोकरी आणि आता घर बसल्या फ्रीलान्सिंग व्यवसाय. कामात कधीही चूक नाही, सगळं कसं परफेक्ट. म्हणूनच तर एवढी प्रगती झाली ना. मग हेच आपल्या नवऱ्याला आणि मुलांना का कळत नाही? पण तसंही म्हणता येणार नाही. त्यांना कळलंय वळलंय सुद्धा. ते तसंच तर वागतायत. पण तरी मग आपण समाधानी का नाही? कारण त्यांच्या वागण्यात मोकळेपणा नाही, आनंद नाही. ते परफेक्शन त्यांनी मनापासून स्वीकारलेलं नाही. त्यांच्यावर ते लादलेलं आहे. पण मग मी माझा परफेक्शनचा हट्ट तरी का सोडून द्यायचा? आणि मग तो सोडला आणि मुलांचं नुकसान झालं तर? परागची बेपर्वाई वाढली तर? मुळात परफेक्शन सोडून वागणं आपल्याला तरी जमणार आहे का? बेडवरच्या चादरीला साधी चुरगुळी पडली तरी आपल्या मस्तकात कळ जाते. ओल्या टॉवेलचा तो दमट स्पर्श आपल्याला नकोसा वाटतो. मुलांची पुस्तकं इथे तिथे पसरली असली की आपल्याला हैराण व्हायला होतं. नेमकं काय चुकतंय, कसं चुकतंय, कुठे चुकतंय काही कळत नाही आहे. कदाचित याचाच शोध आपल्याला घ्यायचा आहे. मॅडम, वायकुळ पार्क आलं, रिक्षावाला म्हणाला. हो का? बरं बरं. पैसे दे. ती खाली उतरली. इथे तिथे पाहिलं आणि पुन्हा एकदा पर्समधल्या कार्डवर नजर टाकली. समोरचीच ऑर्चिड बिल्डिंग, दुसरा मजला. लिफ्टच्या ऐवजी तिने पायऱ्यांवरून जाणं पसंत केलं. आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे? नेमका कशाचा शोध घ्यायला आपण इथे आलो आहोत? इथे येण्यामागे आपला उद्देश काय, आपल्या अपेक्षा काय, हे समोरच्याला सांगण्याआधी आपल्याला तर क्लिअर असायला हव्यात. विचार करता करता दुसरा मजला आलाही आणि समोरच्या कासेच्या ऑफिसमध्ये तिने एंटर केलं. बाहेर बसलेल्या हसऱ्या रिसेप्शनिस्टने तिचं स्वागत केलं. कुणाला भेटायचं आहे आपल्याला? तिने विचारलं. त्यांना भेटायचं होतं, भार्गवी म्हणाली. पण आपण अपॉइंटमेंट घेतली आहे का? रिसेप्शनिस्टने विचारलं. नाही, अपॉइंटमेंट घेतलेली नाही. पण तुम्ही सांगा ना की भार्गवी आली आहे म्हणून.
म्हणजे भार्गवी पराग जोशी आली आहे असं सांगा प्लीज. फक्त भार्गवी सांगून आपलं वजन पडणार नाही असं एव्हाना भार्गवीच्या लक्षात आलं. तेव्हा तिने पटकन परागचं नाव घेतलं. मॅडम तुमचं काही काम होतं का? कारण मॅडम अपॉइंटमेंटशिवाय कुणालाच भेटत नाहीत. वेटिंग रूममध्ये ऑलरेडी 7-8 लोक येऊन थांबले आहेत. असं मध्येच मी तुम्हाला जाऊ नाही देऊ शकत. खरंच सॉरी. तुम्ही उद्या परवाची अपॉइंटमेंट घेऊन या ना. अगदी विनम्रपणे रिसेप्शनिस्ट म्हणाली. भार्गवीला खरं तर राग आला होता. एवढी काय मोठी लागून गेली? पण आज तिचंच काम होतं म्हणून शांतपणे ती म्हणाली, नाही हो, उद्या परवा यायला मला वेळ नाही. तुम्ही फक्त सांगा ना भार्गवी आली आहे म्हणून. मग त्या नाही म्हणाल्या तर जाईन मी. बोलता बोलता भार्गवीचा आवाज चढला. पुन्हा रिसेप्शनिस्ट शांतपणे म्हणाली, तसं नाही ना करता येणार मॅडम. मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणते. अहो मगासपासून मी सांगते आहे, तुम्ही फक्त माझा निरोप द्या. त्या नाही म्हणाल्या तर जाईन मी. आवाज चढलेला पाहून वेटिंग रूममध्ये बसलेली माणसं मान उंच करून पाहू लागली. तेवढ्यात कुणीतरी एक हँडसम माणूस तिथे आला. 6 फूट उंच, गोरापान, व्हाईट शर्ट घातलेला. काय प्रॉब्लेम झालाय माधवी? रिसेप्शनिस्टकडे पाहून त्याने तेवढ्याच हळूवारपणे विचारलं. सर, या मॅडम अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आलेल्या आहेत. यांना प्रीती मॅडमनाच भेटायचं आहे. मॅडम कुणालाही अपॉइंटमेंटशिवाय भेटू शकत नाही हेच समजावते त्यांना, पण त्या ऐकत नाहीत. रिसेप्शनिस्टने आपला प्रॉब्लेम सांगितला. बरं मी पाहतो. मॅडम तुम्ही जरा बाजूला येता का? भार्गवीकडे पाहत अगदी नम्रपणे तो माणूस म्हणाला. तुमचं काही अर्जंट काम आहे का प्रीती मॅडमकडे? आता भार्गवी काय सांगणार होती? तिचं ते काम अर्जंट नव्हतं, पण इम्पॉर्टंट मात्र नक्की होतं. खरं सांगू का सर, अर्जंट नाही, पण इम्पॉर्टंट मात्र आहे. मला त्यांनाच भेटायचं होतं. आता उद्या पुन्हा एवढ्या लांब यायला जमेल असं वाटत नाही मला. खरं तर माझं चुकलं. सकाळी यायच्या आधीच फोन करायला हवा होता. माझं सगळं काम परफेक्ट असतं, पण आज असं कसं वागले कुणास ठाऊक. स्वतःशीच पुटपुटत ते काहीतरी बोलत होती. मी तुमची काही मदत करू शकतो का? त्या माणसाने विचारलं. नाही, तुम्ही माझी काही मदत करू शकणार नाही. बरं मग तुमचा काही निरोप द्यायचा आहे का मॅडमना? तेवढा तर मी देऊ शकेन. तो माणूस असं म्हणाल्यावर भार्गवी एवढंच म्हणाली. सौ भार्गवी पराग जोशी आली होती म्हणून सांगा. आता त्या भेटणारच नाहीत म्हटल्यावर इथे थांबून तरी काय करू? निघते मी, असं म्हणत ती उठू लागली. 1 मिनिट, काय म्हणालात तुम्ही? पराग जोशी म्हणजे प्रीतीचा मित्र पराग का? तो असं म्हणताच भार्गवीने अपेक्षेने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही परागला ओळखता? तिने विचारलं. अहो माझ्या बायकोच्या प्रत्येक नातेवाईकाला, मित्राला, मैत्रिणीला, क्लायंटला ओळखतो मी. म्हणजे तुम्ही प्रीतीचे मिस्टर आहात? तिने विचारलं. प्रीतीसारख्या अघळ-पघळ मुलीचा नवरा एवढा हँडसम असू शकतो यावर भार्गवीचा विश्वासच बसत नव्हता. हो, मी देवेश पटवर्धन. प्रीतीने तिच्या मित्राबद्दल, परागबद्दल बऱ्याचदा सांगितलंय मला, म्हणूनच नाव ओळखीचं वाटलं. अलीकडेच एका लग्नात तुमची भेट झाली होती असं सांगत होती. खरं तर मी पण आलो होतो त्या लग्नाला, पण मला वाटतं त्या आधीच तुम्ही निघून गेला होतात, देवेश म्हणाला. हो, बरोबर आहे तुमचं. आम्ही लवकर निघालो, म्हणूनच आपली चुकामुक झाली. तेव्हा फार बोलता आलं नाही, म्हणून खरं तर आज आले होते मी. पण आता प्रीती बिझीच आहे म्हटल्यानंतर पुन्हा केव्हा तरी येईन. माझा निरोप तेवढा आठवणीने द्या, असं म्हणत ती जायला निघाली. तेवढ्यात देवेशने तिला थांबवलं. नाही, असं कसं? तुम्हाला न भेटताच मी पाठवून दिलं हे कळल्यावर प्रीती नाराज होईल ना. आणि बायकोला नाराज करायचं नसतं, हा संसाराचा थंब रूलच असतो की नाही. तो असं म्हणताच दोघेही हसले. हे बघा, आज प्रीतीला भेटायला अनेक लोक आलेली आहेत, पण तरीही फार वेळ नाही लागणार. दुपारपर्यंत सगळी कामं आटपतील तिची. मी काय म्हणतो, अर्धा 1 तास थांबा आणि लंच करूनच जा. तोपर्यंत आमच्या ऑफिसमध्ये एक क्रिएटिव्हिटी डिपार्टमेंट आहे, तेवढं पाहून घ्या. थोडा वेळ भार्गवी विचार करत राहिली. 1-1.5 तासाचा तर प्रश्न आहे. नाहीतरी पुन्हा इथे येणं होईल असं वाटत नाही. बरं, पण लंचमध्ये तरी मॅडम भेटतील का? तिने विचारलं. भेटतील, पण एका अटीवर. देवेश असं म्हणताच ती पाहू लागली. तुम्ही आमच्यासोबत लंच घेतलं तरच. मग तीही हसली. या ना, आमची क्रिएटिव्हिटी रूम दाखवतो.
असं म्हणत डाव्या बाजूच्या दरवाजातून तो एका पॅसेजमध्ये गेला. मागे एक मोठं दालन होतं. प्रत्येक भिंतीवर कसले ना कसले फोटो लावले होते. तिथे ठेवलेल्या शोकेसमध्ये अनेक ट्रॉफी होत्या. प्रशस्तीपत्रकं लावलेली होती. काही टेबल मांडले होते. त्यावर काही वस्तू ठेवल्या होत्या. ते सगळं पाहून ती भारावून गेली. सर, मला सांगा, हे सगळं नेमकं काय आहे? एवढी बक्षिसं, प्रशस्तीपत्रकं, या सगळ्या वस्तू. ही बक्षिसं, प्रशस्तीपत्रकं तुमची आहेत की मॅडमची? त्यावर जोरदार हसत देवेश बोलू लागला. वैयक्तिकपणे आमची दोघांचीही नाही, पण आम्हा सगळ्यांची आहेत. म्हणजे? तिने विचारलं. म्हणजे असं की एक धर्मदायी संस्था आम्ही चालवतो. NGO म्हटलं तरी चालेल. आमची संस्था अनेक अनाथ आश्रम, मूकबधीर, अंध मुलांच्या शाळा, अपंग मुलांच्या शाळा अशा संस्थांशी कनेक्टेड आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवललासुद्धा ज्या काही अनेक स्पर्धा होत्या त्यात ही मुलं भाग घेतात. त्यांच्या ट्रेनिंगचा खर्च आपण उचलतो. ही बक्षिसं त्या मुलांच्या कष्टाचं चीज आहेत. ही जी ट्रॉफी दिसते ना, ती दीपिका या मुलीने मिळवली आहे. जन्मापासून तिला बोलता येत नाही, पण ती इतकी उत्कृष्ट बासरी वाजवते की ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. आणि ही जी ट्रॉफी आहे ना, ती वृषभ नावाच्या छोट्या मुलाने मिळवलेली आहे. त्याला हात नाहीत, पण पायाच्या साहाय्याने उत्कृष्ट ड्रॉइंग करतो तो. आपल्या इथल्या या मूकबधीर अपंग मुलांनी सगळं केलेलं क्राफ्ट आहे हे. आपण दिवाळीत त्यांनी बनवलेल्या पणत्या विकतो. काही ठिकाणी त्यांच्या पेंटिंगचं, रांगोळीचं एक्झिबिशन घडवतो. कधी संगीताचे कार्यक्रम होतात, कधी डान्सचे. आणि आता क्रिसमस येईल ना, तेव्हा छान कॅन्डल पण करून विकणार आहेत ही मुलं. सगळ्यात पुढे असतात. आता नुकतीच बातमी आली होती की नाही, आपल्या देशातल्या महिला क्रिकेटपटूंनी वर्ल्ड कप जिंकला म्हणून. पण तो काही साधासुद्धा वर्ल्ड कप नव्हता हो. अंध मुलींसाठी खेळला जाणारा वर्ल्ड कप होता. स्वतःच्या डोळ्यांनी जगही न पाहणाऱ्या मुलींनी या अख्ख्या जगाला स्वतःकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला भाग पाडलं की नाही? खरंच कमाल आहे की नाही? आमच्या मुलांनीही तेव्हा आम्हाला क्रिकेट खेळायची अशी मागणी केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही पुरवणारच. ते सगळं ऐकून भार्गवी बेचैन होत होती. आपल्याच परफेक्शनच्या कोशात वावरणाऱ्या तिला इम्परफेक्शनचं हे क्षितिज विलक्षण चकित करणारं होतं. अपूर्णातही अशा प्रकारचा पूर्णविराम असतो. अपुरेपणात देखील यश असतं. इम्परफेक्ट वाटणाऱ्या या सगळ्या गोष्टी परफेक्शनच्या पलीकडच्या होत्या. हे सगळंच अद्भुत आहे. परफेक्शनच्या पलीकडे सुद्धा एवढं मोठं विश्व असतं, यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. भारावून गेल्यासारखी ती बोलत राहिली. हे तर काहीच नाही मॅडम. असं समजा, हा फक्त ट्रेलर आहे. आपल्याला वाटणाऱ्या इम्परफेक्ट गोष्टींमध्ये खूप काही सामर्थ्य असतं. आपण फक्त आपल्या 5 इंद्रियांनी जे अनुभवू शकतो त्यातूनच परफेक्शन शोधत असतो. पण इम्परफेक्शनच्या या जगाला कोणतीच सीमा नाही. त्यांच्या कल्पनेला कोणतीच मर्यादा नाही. म्हणूनच आकाशाला गवसणी घालताना त्यांच्यासाठी आकाशही ठेंगणं पडतं. खरं सांगू मॅडम, चाकोरी बाहेर जाऊन थोडा विचार केला ना, तर खरा आनंद हा इम्परफेक्शनमध्येच असतो. आणि बघा ना, निसर्गाने तरी सगळं परफेक्ट कुठे बनवलं आहे? ज्याला सुंदर सुंदर म्हणतो त्या चंद्रात डाग आहे. जो ऊर्जेचा स्रोत आहे त्या सूर्यात दाहकता आहे. नाजूकपणे खळखळ वाहणाऱ्या नदीला दगडांचा स्पर्श आहे. समुद्र एवढा अथांग, पण पाणी मात्र खारट. आकाश एवढ्या उंचावर, पण सदा न कदा धरतीकडे झुकलेलं. बरं, ती धरती तरी कुठे सोन्या चांदीची? तीही साध्या मातीची, भेगाळलेली. कमळ चिखलात आणि गुलाबाला काटे. अगदी गुणवान म्हणणाऱ्या गोड आंब्यालासुद्धा फार काळ झाडावर राहायचं सुख मिळतच नाही, कारण गोड फळालाच पहिल्या टोचा पडतात. हे निसर्गाचं झालं, पण माणसांचंही तसंच असतं. त्या एका अंध क्रिकेटर मुलीने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं ना, बरं झालं मी अंध आहे म्हणून, वर्ल्ड कप खेळू शकले. 2 डोळ्यांची असली असते तर आत्तापर्यंत लग्न होऊन 4 चौकींसारखं फक्त स्वयंपाकघरच सांभाळलं असतं. देवेशचं ते बोलणं ऐकून भार्गवीला बऱ्याच गोष्टींची जाणीव होत होती, पण तरीही कुठेतरी 1-2 मुद्दे तिला खटकलेच. तिने विचारलं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की परफेक्ट असणं चुकीचं असतं? अहो नाही, अजिबात नाही. परमेश्वराने आपल्याला परफेक्ट देह दिला. कोणतंही अपंगत्व दिलेलं नाही, काही उणीव नाही.
त्यासारखी सौभाग्याची दुसरी गोष्ट नाही. त्याच्याबद्दल अमाप कृतज्ञताही हवीच, पण असलेल्या दोषांनी सुद्धा खचून जायचं नाही आणि असलेल्या गुणांनी फार आनंदीही व्हायचं नाही की हुरळूनही जायचं नाही. उलट त्या गुणांचा योग्य पुरेपूर वापर करून घ्यायचा. इतकं सोपं आहे हे. देवेश असं म्हणताच ती आणखीन गोंधळली. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय असलेल्या गुणांबद्दल आनंद मानायचा नाही, उलट दोषांचा अभिमान बाळगायचा आणि त्या दोषांचा आपल्याला कसा काय उपयोग होईल त्याच्याबद्दल ॲक्सेप्टन्स असण्यापुरती ठीक आहे, पण त्याचा अभिमान बाळगायचा? खरं सांगू ही गोष्ट पटतच नाही मला. ती असं म्हणताच देवेश पुन्हा एकदा छान हसले. कदाचित 1-2 उदाहरणं दिली की पटेल तुम्हाला. खूप उंच आणि खूप बुटका हे दोष आहेत की नाही, पण सगळ्यात जास्त उंच असणाऱ्या आणि सगळ्यात कमी उंच असणाऱ्या माणसाने गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नाव मिळवलंच की. म्हणजे त्यांच्यातल्या दोषामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली. एखाद्या सिनेमातसुद्धा पहा ना, कजाक भांडखोर सासू कशी असते. ती जर विलन आहे तर ती दिसायला कुरूपच हवी, तिचे डोळे बटबटीत हवेत. ज्यांच्या सौंदर्याला मर्यादा आहेत, किंवा आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ज्यांना आपण सुंदर नाही असं म्हणतो, तो खरं तर त्यांचा दोष. पण त्या दोषामुळेच आपल्याला फिट होतील अशा भूमिका ते करतातच. लठ्ठ असणाऱ्या बुटक्या असणाऱ्या व्यक्तींनी विनोदी भूमिका किती उत्तमरित्या साकारल्या आहेत. म्हणजे त्यांनी आपल्यातल्या दोषांचं उदात्तीकरण केलंच ना. हे काहीतरी वेगळंच भार्गवी ऐकत होती. आज पहिल्यांदा एक वेगळा दृष्टिकोन तिला मिळाला होता. तो तिला पटलाही होता. खरं सांगू देवेश, तुम्ही खूप छान बोलता. तुमचं म्हणणं पटलं मला. पण एखादा चांगला गुण असणं त्यात आपण आनंद मानायचा नाही असं का बरं? तिने विचारलं. मॅडम, गुणाचा आनंद मानण्यापुरती ठीक असतो, पण माणूस तिथे थांबत नाही ना. त्या गुणांचा त्याला अहंकार होतो आणि ते गुणच त्याचा घात करतात. त्या सांबाराची गोष्ट आठवते का? आपल्या सोनेरी शिंगांचा त्याला अभिमान होता. ती शिंगच झुडपात अडकली आणि शिकाऱ्याने त्याची शिकार केली. कधी कधी हे गुणच आपला घात करतात, कारण मत्सर हा गुणांचा होत असतो. आपली बाहेर जी रिसेप्शनिस्ट बसली आहे ना, ती उत्कृष्ट बायकर होती. अनेक स्पर्धा तिने जिंकल्या होत्या, पण त्याच गुणाने तिचा घात केला. वेगाचं वेड होतं, त्यामुळे रस्त्यावरून जाताना खूप स्पीडने बाईक नेली. अपघात झाला आणि पायाला जबर दुखापत झाली. आता लंगडं चालावं लागतं. अनेक सुंदर अभिनेते अभिनेत्रींचं पहा. तरुणपणी सौंदर्य असतं, त्यामुळे लग्नाच्या बाबतीत अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. कधी कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात आणि तसं नाही झालं तर उतरत्या वयाबरोबर आपली प्रसिद्धी सौंदर्य जात आहे, यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात. मग सांगा, त्यांचा हा गुण त्यांना किती काळ आनंद देऊ शकला? आणि मुळीच मी हे चुकीच्या अर्थाने बोलत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की माणूस कधीही परफेक्ट नसतो अहो. त्याच्यात गुण आणि दोष असतातच. फक्त आपल्यातल्या गुण आणि दोषांचा समतोल मात्र ठेवायला हवा. त्या गुणांचा अहंकारही नको आणि दोषांचा तिरस्कारही नको. गुणांच्या परफेक्शनची चाळणी हातात असली ना, की मग आनंदाचे छोटे छोटे क्षणसुद्धा त्या गाळणीतून कधी सुटून जातात आपल्यालाच कळत नाही. देवेश म्हणाला. पण सर, परफेक्शनमध्ये एक समाधान असतं की नाही, असं नाही वाटत तुम्हाला? आपल्याला डिफेंड करण्यासाठी म्हणून भार्गवीने हा प्रश्न विचारला. सगळं परफेक्ट ठेवून खरंच आनंद मिळतं का हो? खरं तर सगळं परफेक्ट पाहण्याची आपल्या डोळ्यांना आणि सगळं परफेक्ट असण्याची आपल्या मेंदूला सवय झालेली असते. आपण ठरवल्याप्रमाणे सगळं होत आहे ना, याची खात्री पटली की मग मेंदू खुश होतो आणि आपण चुकून त्याला समाधान समजून बसतो. अहो, समाधान ही खूप मोठी अवस्था आहे. आपण एखाद्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता एखादी गोष्ट केली तर त्याला होणारा आनंद पाहून आपल्याला जो आनंद होतो त्याने मिळतं ते समाधान. आपल्या अपेक्षांच्या व्याख्येत समोरच्याला न बसवता तो जसा आहे तसं त्याला स्वीकारणं म्हणजे समाधान. हे असं समाधान मिळवायला खूप हिंमत लागते, कारण एखाद्याला नाकारणं कुणालाही सहज जमतं. जमत नाही ते स्वीकारणं. देवेश बोलत होता. ती भारावून ऐकत होती. पण एक सांगू देवेश, मला असं वाटतंय कदाचित तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा त्रास, त्याचे दोष कधी जाणवले नसतील, म्हणून तुम्हाला सगळंच इतक्या इझिली स्वीकारणं सोपं वाटतंय.
अहो, घरच्या स्त्रीला विचारा, किती त्रास असतो ते. बऱ्याच गोष्टी ती स्वीकारत असते, पण संसाराची घडी नीट बसवायला शिस्तीचे आणि संस्काराची चौकट नको का? पुन्हा एकदा देवेश हसून म्हणाला, जरूर हवी, पण ती चौकट आपणच ठरवलेल्या फूटपट्टीने बनवलेली नको. कुठेतरी कधीतरी त्यातही मोकळेपणा हवा, स्वच्छंदीपणा हवा, स्वातंत्र्य हवं आणि कधी कुणाला त्रास न होणारा स्वैराचार देखील हवा. तरच आयुष्याला खरी मजा असते. 5 स्टार हॉटेल कितीही पॉश असलं तरी आपल्याला आपलं घरच प्रिय वाटतं की नाही? कारण त्या घरात 5 स्टार हॉटेलसारखं सगळं परफेक्ट नसतं. म्हणूनच म्हणतो ना आपण, घर 5 स्टार हॉटेल असण्यापेक्षा गोकुळ असायला हवं. त्याच्या बोलण्यावर ती इम्प्रेस झाली होती, पण तिला एक गोष्ट नक्की ठाऊक होती की भरपूर पैसा असल्याशिवाय हे असलं शहाणपण सुचत नाही. कधी आमच्या घरी या म्हणाव, म्हणजे इकडे तिकडे पसरलेल्या वस्तू, चुरगळलेल्या चादरी, ओले टॉवेल, रॅकवरून घसरलेले शूज, मस्ती करणारी मुलं, अखंड निरर्थक बडबड करणारा नवरा, हे पाहून इम्परफेक्शनपणाचा जो काही पुळका आलाय ना, तो लगेच निघून जाईल. आपला धाक आहे म्हणून तरी घरात मुलं, नवरा परफेक्टली वागतात, नाहीतर मनासारखं करून मोकळी झाली असती. त्यांना तसं वागायला लावतोय त्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही. अजूनही ती त्याच विचारांमध्ये आणि त्याच तत्वांमध्ये अडकली होती. तेवढ्यातच कुणीतरी टक टक असा काठीचा आवाज करत आत आलं. एक 12-14 वर्षांची छोटी चिमुकली होती. तिच्या डोळ्याला गॉगल होता, हातात काठी होती. याचाच अर्थ ती अंध होती. बाबा अशी हाक मारताच देवेश पुढे झाले. अरे बेटू, तू शाळेतून कधी आलीस? आणि आईला भेटलीस की नाही, की डायरेक्ट इथेच आली आहेस? त्याने असं विचारताच भार्गवीला चांगलाच धक्का बसला. नाही ना आई, आज खूप बिझी आहे, म्हणूनच तुमच्याकडे आले. बरं बेटा, आज की नाही आपल्याकडे एक आंटी पाहुण्या म्हणून आल्या आहेत. तुझी आणि त्यांची ओळख करून देतो हां, असं म्हणत त्याने ओळख करून दिली. बेटा, या आहेत भार्गवी आंटी, आणि मॅडम, ही आमची मुलगी नेत्रा. नेत्राने सहजपणे हसून तिला हाय म्हटलं. पण भार्गवीचा चेहरा मात्र पडला होता. तिच्यासाठी तो मोठा धक्का होता. आयुष्यातलं एवढं मोठं इम्परफेक्शन इतक्या सहजपणे या दोघांनी कसं काय पेलवलं होतं? असाच कदाचित धक्का होता तो. नेत्रा, नंतर तू आंटींना गाणं म्हणून दाखवणार आहेस हां? बरं, आता तू माधवी आंटींकडे जा आणि त्यांना सांग, आईने तुझ्यासाठी जो टिफिन ठेवला आहे ना, तो द्यायला. मी अगदी 2 मिनिटातच आलो, असं म्हणत त्याने तिला पुन्हा एकदा जवळ घेतलं आणि मग ती जशी आली तशीच काठीची टक टक करत निघून देखील गेली. अहो देवेश, काय बोलू? माझ्याकडे शब्दच नाहीत. एवढं मोठं दुःख इतक्या सहजपणे कसं स्वीकारलं तुम्ही? तुमची खरंच कमाल वाटते मला. भार्गवी म्हणाली, माझी कमाल करण्यासारखं काही नाही. खरी कमाल माझी नाहीच, माझ्या बायकोची आहे. नाहीतर आई बाबा होण्यासाठी फिजिकली फिट असताना देखील नेत्राला दत्तक घ्यायचा आग्रह तिने का केला असता? म्हणजे नेत्रा तुमची दत्तक मुलगी आहे? आश्चर्याने भार्गवीने विचारलं. खरं तर हो, पण तसं म्हटलेलं प्रीतीला आवडत नाही. उलट ती म्हणते आम्हीच नेत्राचे दत्तक आई वडील आहोत म्हणून. आणि मग तो पुन्हा एकदा खळखळून हसला. मी जे पाहतेय, ऐकतेय, खरंच त्यावर विश्वास बसत नाही हो. असं वाटतं मी एका वेगळ्याच विश्वात आले आहे. पण या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार झालात, याचं आश्चर्य वाटतंय. खरं तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मगाशीच मी म्हटलं ना, परफेक्शनची चाळणी धरली ना की अनेक आनंदाच्या गोष्टी सुटून जातात. नात्यांचंही तसंच असतं. प्रेमाने एकदा ॲक्सेप्ट करायचं म्हटलं ना तर सगळं शक्य होतं. आणि हे मी स्वानुभवातून बोलतोय. माझ्याही आयुष्याकडून खूप परफेक्ट अपेक्षा होत्या. प्रीती आधी माझं दुसऱ्या एका मुलीबरोबर लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला. त्यानंतर मला 2-4 दिवस ताप आला. ताप वाढत राहिला म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काही हेवी डोस दिले गेले. कदाचित ते माझ्या बॉडीला सूट झाले नाहीत. किडनीवर परिणाम झाला आणि माझी एक किडनी निकामी झाली. आधीच परिस्थितीने मी खचलो होतो. त्यातून ज्या मुलीशी साखरपुडा ठरवला होता तिने साखरपुडा मोडून दुसरा धक्का दिला. खूप निराशा आली. आजारपणात धीर मिळावा, आयुष्य सहजतेने स्वीकारता यावं म्हणून एकदा आमच्यासारख्या पेशंटसाठी प्रीती मॅडमचा परफेक्शनच्या पलीकडे
हा प्रोग्राम ठेवण्यात आला होता. मगाशी ज्या काही गोष्टी मी तुमच्याशी बोललो ना, त्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सहज सोप्या भाषेत सांगितल्या. त्याच क्षणी मी माझं आयुष्य बदलायचं असं ठरवलं. आहेत ते दोष स्वीकारायचे, त्याचा तिरस्कार करायचा नाही आणि आपल्यात असलेल्या गुणांचा अहंकार करायचा नाही, सदुपयोग करायचा. मुळात मी बिझनेसमॅन आहे. मग त्याच जोडीला समाजसेवा सुरू केली. त्याच निमित्ताने प्रीतीची ओळख झाली, मैत्री झाली, प्रेम झालं आणि मग आम्ही लग्न केलं. एकमेकांच्या गुणदोषांना स्वीकारत हे इम्परफेक्ट कपल परफेक्ट झालं. चेहऱ्यावर मोठी स्माईल आणत त्याने आपली लव्ह स्टोरी पूर्ण केली. पण तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का हो? विचारा ना. तुम्ही आत्ताच म्हणालात एकमेकांच्या दोषांना स्वीकारून. पण मग त्यांचा कोणता दोष स्वीकारलात तुम्ही? तिने विचारलं. खरं सांगू, माझ्या बायकोत काही दोष नाही, हाच कदाचित तिचा दोष आहे. तिच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिची पत्रिका जुळत नव्हती. बिनमांगलिक मुलाने लग्न केलं तर वर्षभरात त्याचा मृत्यू होईल असं ज्योतिषाने सांगितलं होतं. या एवढ्याच कारणावरून कोणीही रिस्क घ्यायला तयार नव्हतं. आमचे ग्रह तर जुळले नाहीत, पण विग्रह मात्र जुळले. मला काही होईल का या भीतीने लग्न करायला ती थोडी धास्तावली होती. पण तिच्याच भाषेत समजावलं. अगं, या जगात तसंही काय परफेक्ट आहे? परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना थोड्या उणीवा मुद्दामूनच ठेवल्या आहेत. सगळंच परिपूर्ण असतं तर सुधारायचा वावच राहिला नसता माणसाला. ज्याने जन्म दिलाय ना, तो बघून घेईल. काही होणार नाही मला. आणि बघा ना, आज 15 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि खात्रीने सांगतो, काम तर एवढं वाढलंय की पुढची 50 वर्ष देखील आम्ही याच जोमाने काम करत राहू. खरा आनंद आणि समाधान तर इथेच आहे, यातच आहे हो. देवेश बोलत राहिला. देवेश, मी खूप सारे प्रश्न घेऊन इथे आले होते. त्याचं उत्तर प्रीतीकडून मला हवं होतं. पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रश्न न विचारताच तुमच्याकडून मिळाली मला. खरं समाधान काय असतं ते आज गवसलं. आता कोणत्याच उत्तराची अपेक्षा नाही. प्रश्नांचं जंजाळ नाही. मन शांत झालंय. आता शांतच राहावंसं वाटतंय. स्वतःबरोबर स्वतःलाच वेळ द्यावासा वाटतोय. आता मी फार नाही थांबत इथे. प्लीज निघू का मी? तिने असं विचारताच देवेशला जरा आश्चर्यच वाटलं. अहो पण मॅडम, तुम्ही 1-1.5 तास इथे घालवलात ते प्रीतीला भेटण्यासाठीच ना? आणि आता अगदी 5-10 मिनिटातच फ्री होईल ती. भेटूनच जा ना. खरंच नको देवेश, आज नाही भेटत. पण तुम्हा सगळ्यांना माझ्या घरी यायचं आमंत्रण मात्र नक्की देते. तुम्ही, प्रीती, आपली नेत्रा आणि तुमचे सगळेच विद्यार्थी स्टाफ या क्रिसमसला आमच्याकडे येणार आहात. प्लीज नाही म्हणू नका. प्रीतीशी तर मी बोलेनच, पण आधी तुम्ही होकार द्या. ती विनंती करू लागली. तुम्हाला त्रास होणार नसेल तर चालेल. उलट आमच्या मुलांसाठी हे सरप्राईजच असणार आहे, तो नम्रपणे म्हणाला. खरं सांगू का, तुमच्यासाठी सरप्राईज असेल की नाही माहीत नाही, पण माझ्या नवऱ्यासाठी, त्याची बालमैत्रीण आणि मुलांसाठी त्यांच्या आवडत्या प्रीती मॅडम येणार हे मात्र निश्चितच सरप्राईज असेल. त्यांना तो आनंद मला द्यायचा आहे. क्रिसमसची ती भेट द्यायची आहे. भेट फक्त नवीन रंगीबेरंगी वस्तूच्या स्वरूपातच असते असं नाही ना. कधी कधी आपलं बदललेलं रूप, आपल्या लोकांना आवडणारा, हवा हवा वाटणारा आपल्यातला चेंजसुद्धा त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट असतं, नाही का? खूप मोठ्या अपेक्षेने तिने तो प्रश्न विचारला. अगदीच. आणि तुम्ही दिलेलं हे गिफ्ट तर चिरंतन टिकणारं आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू, असं म्हणत तिने निरोप घेतला. येताना तिने मुलांसाठी भेळपुरी घेतली. रस्त्यावर उभं राहून चक्क पाणीपुरी खाल्ली. ऑटोच्या ऐवजी धक्के खात बसमध्ये चढली. आज तिला भुरभुरणाऱ्या केसांची पर्वा नव्हती की ओढणी चुकून खाली लोळली तरी चिडचिड वाटत नव्हती. परफेक्टपणाचा हट्ट सुटला होता. म्हणूनच मनमुराद आनंद ती घेऊ शकत होती. ती घरी आली तेव्हा पराग अगोदरच घरी येऊन थांबला होता. तो चिंतेत होता. तिला पाहताच रागाने त्याने विचारलं, कुठे होती सकाळपासून? मोबाईल बघ जरा. जवळजवळ 35-40 मिस कॉल दिसतील तुला. मोबाईल उचलत नाही आहेस म्हणून घरी फोन केला तर लँडलाईनची सुद्धा बेल वाजते. मुलांना फोन केला तर तू कुठे गेलीस त्यांनाही माहीत नाही. कुठे होतीस तू? आणि हा काय अवतार? केस विस्कटलेले, ओढणी लोंबकळलेली. तुला झालंय काय भार्गवी?
अगं तुला कधीच असं पाहिलेलं नाही मी. तिला जवळ बसवत तिच्या खांद्यावर हात ठेवत तो पुन्हा पुन्हा तेच विचारू लागला. काय झालं प्लीज सांग. परागचा आवाज आता रडवेला झाला होता, पण ती काहीच बोलत नव्हती. तिने पटकन येऊन त्याला घट्ट मिठी मारली. दरवाजा खिडक्यांचे पडदेसुद्धा आड केलेले नाहीत. अगदी तरीही भार्गवीने त्याला घट्ट मिठी मारून ठेवली. त्याच्या कपाळावर पटापट 2-4 चुंबन घेतले. रडत रडत बोलू लागली. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना किती त्रास झाला असेल आज कळतंय मला. पण आता यापुढे तसं नाही होणार हं. अगदी मुलांनाही सांग, हे आपलं घर आहे, त्यांचं घर आहे. त्यांना इथे मोकळेपणे राहू दे, बागडू दे. आपलं घर म्हणजे 5 स्टार हॉटेल नाही आणि नकोच तसं. घर हे गोकुळच असलं पाहिजे. त्या घरात कधी दमून आलेल्या नवऱ्याचा टाय सोफ्यावर पडायला हवा. खेळून आलेल्या मुलांचे शूज रॅकवर लोंबकळायला हवे. कधी ओला टॉवेल सोफ्यावर पडला तर काही बिघडत नाही. बसताना चादर चुरगळली म्हणून आभाळ कोसळत नाही. पण त्यावेळेस घरातल्यांचं दमणं सांभाळायचं असतं. मुलांचं खेळणं सांभाळायचं असतं. नवऱ्याचा रोमांस सांभाळायचा असतो. घराचं गोकुळ पण सांभाळायचं असतं. सगळं आवरता येईल. टाय, शूज, टॉवेल, चादर. पण सांभाळता येणार नाही तो एकदा हातून गेलेला क्षण आणि त्यातून मिळणारा आनंद. मला त्रास होऊ नये, माझ्या आनंदासाठी तुम्ही सतत शिस्तीने वागत राहिलात. तसंच बोलत राहिलात. स्वतःच्या वागण्यात परफेक्शन आणत राहिलात. पण माझ्या परफेक्शनच्या नादात तुमचा आनंद नेमका कशात आहे हे शोधायचा मी कधीच प्रयत्न केला नाही. पण आता ठरवलंय, कधीतरी आपल्या आनंदासाठी थोडंसं चौकटीच्या बाहेर वागूया. केव्हा तरी इम्परफेक्ट होऊनही पाहूया ना. खरंच सांगते पराग, आज खऱ्या अर्थाने कळतंय, कधी कधी इम्परफेक्ट असणंच परफेक्ट असतं.